रस्त्यावर खराब आहे, टायर फुटला आमचा. कपले ना रस्ता चंद्रताल पर्यंतचा जाम खराब आहे. वर्ल्ड हायेस्ट सस्पेन्शन ब्रिज. हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम टू अवर व्लॉग. तर गाईज आज आम्ही चाललोय स्पितीला, शिमला टू स्पिती. तर काल तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आम्ही शिमला फिरलो मस्त, मॉल रोड वगैरे. आता आम्ही तिथून निघलो, थोडासा पुढं आलो, पेट्रोल टाकत घेतले. आली लवकर उठल्या पोरा हलकी व्हायला आपल्यान. इकडं व्ह्यू बघा मस्त आहे, फॉग निसता. गाईज आम्ही आता इथं नाश्ता करायला थांबल्या. ओकोला यावी मला, पक्की बेकार गाडी चालवतो यो यो. इथे तुम्ही नजारा बघा, कवरा भारी आहे. डोसा करू. आलू झालो ना, आलू झालो ना. हा ना, अजून पुलाव दणक निसते आईला निसते अंडी भेटली. 15 अंडी तुम्हीच खाल्ली. हो 15. याची चोरून अंडी जुनी झाली, सगळी अंडी याची माझी यांनीच खाल्ली. तर काय आता आम्ही आहे किन्नौर गेट. तुम्ही इथे बघितलं असेल रील बिल मध्ये, बघा तुम्ही. काय फोटो काढायला गेले कधी रस्त्यामध्ये फोटो करतो. टेकरीवर चालायला लागले. काहीतरी लेटेस्ट न्यूज झालेली आहे. थोडा लपडा होते बाबू लँडस्लाइड ना. ब्रेक का बिल बीच में स्लो मत करना. एक गाड्या जोडणार. हे बघू शकता, इंडियाचा मोस्ट डेंजरस हायवे, हिंदुस्थान तिब्बत हायवे. आता आम्ही थांबल्या इथं. मधील रस्ते जाम खराब होतं, तुम्ही बघितलं असतील. लँडस्लाईड झालेली होती ना. आता आम्ही जरा थांबतो जेवायला. जागा बिगा व्यवस्था जागा भेटले बनवायला. हे बघ झालं काही हे काम, काहीच टेन्शन नाही ना. चल आपण जाऊ. तर सगळं आणले, पाण्याच्याच बाटल्या नाही आणल्या बनवायला. प्रतीक आता कांदे कापतो. आता मस्तपैकी आम्ही बोंबील आणि अंड्याची भाजी बनवणार आहेत. आमचा पसारा बघा यो, मस्त रोडच्या किनाऱ्यावरती, मस्त निसर्गाचा खूप सारा छान असा वातावरण. बघा जेवायला घेतली मस्त, बोंबील, बटाटा, अंडा सगळा मिक्स. तरी बोलते एक नंबर झाले रसा. आपल्याला खातला आता के भारी जावले. चालू है ना, मैप पे बस बता रखा है, वैसे नहीं है. ठीक है सर, थैंक यू. लोगों से पूछ के जाइयो. हाँ इसलिए थैंक यू. हे राहिले कसा पण इस्तो खाली काही सपोर्ट नाही काही. परत बनवी घेतली वाटतं. कपले ना राहिले पण कसं ब्रेक फुटलेला मधील. ऑफ रोडिंग आहे आता. ते परत थांबला कॉफी बनवायला. पहिले दूध फाटले की बघायला लागेल, कवाच घेतलेला ना. इकडं बघू शकता बाबू कशी दल गाडी चार ना दादा आली.
चला ना. अरे हे ना आपल्याला गाडी बिडी फसायची पण ती. हे दुधान मिक्स करायचं पीनट बटर. हा काय नाही करायचा. येर लागली का बरं तुम्हाला? भूक लागला ब्रेडच्या खायला आणली काय? बाबू 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 जला पालटी पकडून टाक लागेल. तो नाही पाटला ना. उचल वरती. उचल तू. फाटले उचल भिडू. यायचा समाजता आजेचा हॉटेल तुझा कसा व्हायचा? दे आता ते काय पीनट बटर ते नाही दुपार पैसे घेतलेला तो. अशा तऱ्हेने 150 रुपये फुकट घालवले ते. सांग दूध आहे ना टेम्परेचर मेंटेन झालं थंड ठेवावं लागतं ना. मग तो पाया जाऊन ठेवलेला होता. मला बी मला बोललो ना पीनट बटर कवर आहे. कॉफी कॅन्सल आता काय मला बी वाजदा एक. हे दोन्ही लावील. हात काय घालता ना त्यानं. हे भाऊ दे ना. हा बस के फ्रूट पहिले मी टाकू देणार प्यायला बाबा काय तो का पिते ना त्यानंतर तेच बिल भर ना फक्त पिशवी जरी भरणार ठेव. फार ना अर्धी पिवशी पार तो पिल बरोबर. इथं ठेव ना यान ठेव. ठेव आता कॉपी टाकते देन. कसा त्याला तोंड घुसेल मला तो बा तुझ्या उचलतो तर निघला बघ नेले दूध प्यायला. आणि पिशवी दगडी नेली. अरे मातीत टाकला आता दूध मुरला डबून नेले. तुझ्या हुशार बसत होत नाही. खड्ड्याला जाऊन पिशवी बोलून ठेव. मला उगत नाही भाई सगळ्यात डेंजरस आहे बोलत. कारण इथं भाई चुकीला माफी नाही. जरा चुकी झाली का डायरेक्ट भाई डायरेक्ट धम्मा. डायरेक्ट पेटेबल. आपल्याला कोण नाही आलं येणार नाही काही नाही. रिवाय द्यायला येणार नाही. होणार नाही काहीच नाही होणार. डायरेक्ट दुसरी मॅच केलं चान्स नाही आपलं. पीटी होल पीटी काहीच नाही होणार. डायरेक्ट रिवाइंड बी नाही. योग्य डायरेक्ट खाली येणार. मग तुम्ही पहिल्यांदा पाड मध्ये आले तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतं आम्हाला इकडे आलं. पंकज शेटच्या मुळे मला इकडे यायला भेटला. अर्धा खर्च तरीच केला माझा 15,000. मग मी काय बरं बघायला नाही भेटला मग कसं व्हायचं? बर्फ नाही बघा नाही फ्रीज मध्ये हात घालून बर्फ करू आपण. दादा तुला एक दाखवता माझा मी लेटेस्ट न्यूज. 5G मध्ये 5G शाबास शाबास. ब्लॉग मध्ये घेतले. अजिता काय बोलत तुला? बोलत अरे 10 ठिकाणी उतरते फोटो करते. फोटो काढून इथे उतरतो मग. अरे बघायला नको जरा म्हणून बघून मजबूर होता नाही का उतरायला बाई. लँडस्केप तसं बघ ना. तोरला लागला नाही बा कौरव आधी. तिथं आम्ही थांबल्या. इथं काही नार्कोलेक आहे म्हणून तलाकांचा माहित बघू आता घालती कसा काय. काहीच नाही इथे आपलेच तऱ्या हरकत लागले. सॉरी आपल्याच तल्या हरकत लागला. आम्ही आता आहे ताबूमध्ये. आम्हाला कादामध्ये पोचायचं होतं. पोचलो नाही. जास्तीच लेट झाला. सध्या 8:45 वाजलेत. आम्ही इथं आता जरा मार्केटमध्ये आलोय कांदा बिंदा घ्यायला. जेवायला बनवायला लागेल. रूम बिम बघले आम्ही. आता जातो पहिले मार्केट काही सामान घेऊन दे. मोमो जरा टेस्ट करीत घेतलं ना भाई. एक कॉम्प्लिमेंटरी तिथं आम्हाला बघू टेस्ट करायला. नेक्स्ट एक भाजी काय आपला ग्रेव्ही घेता काही चिकनची. अब आता आम्ही रूमो बनवू. 996 BC पता होगा 1000 साल पुरानी तब बढ़ा दी थी 1000 साल पुरानी. जब अजंता और महाराष्ट्र में ना औरंगाबाद ना सर ये ना इंडिया जब हमारा हिमालयन रीजन से कनेक्ट हुआ ना जो नॉर्थ साइड है वो नॉर्थ तब जनरेट हुआ. पहले समुद्र में होता था. फिर उस टाइम जो धरती में एवोल्यूशन हुआ शायद भारत बना ना जब नॉर्थ से जुड़ा.
तो ये सारा पानी वाला एरिया परे को चला गया, ये इंडिया का भारत का निर्माण हुआ, नॉर्थ का बेसिकली भारत के। पहिले समुद्र हुआ करता होता ना, हाँ, और इथं इसके वेगळा fossils- होता, नंतर तो आप आगे भागीकाला गाँव में जाएंगे ना तो करला तो बस आपको जमीन में फॉसिल मिलेंगे, जैसे समुद्र फॉसिल होते हैं ना जमीन में, ऐसे मिट्टी में। म्हणजे डायरेक्ट ठोकरला ना आप देखते हैं जब त्या हिशोबाने जब तो आप ड्राइव करते हैं यहाँ पे, ते तो पार्ट आप तयार mountains झालं. को देखो, माउंटेन कैसे जनरेट हुआ है यहाँ पे। तर आम्ही आता ना जेवण डायरेक्ट झोपू काय, उद्या आम्ही चाललोय काजावरून डायरेक्ट स्पिती व्हॅली पूर्ण फिरून चंद्रताल वगैरे डायरेक्ट लेहला निघणार आहे. तसं आम्ही जेवतो, आम्ही झोपतो डायरेक्ट. गुड नाईट, गुड मॉर्निंग आहे. तर आम्ही आता निघलेलो आहे इथून. कुठे चालल्या रा आता इच्छा? चंद्रताल काजा ना, काजाशा चंद्रताल. मेन कुठली माहिती का? बरफ दिसले भाईला, बरफ. तो बरफ बघ, तो बघ समोर दिसतो अख्खा बरफ. मग आता काय, आता एक फुल खुशी. मग आता खर्च करशील काय आमच्या? बर्फाचा खर्च करा. दिसला ना आम्हाला झालं पैसे बसून 30,000. ह्यो परत बघा 30,000 खर्च केला मी. बापू बापू कालला तरी कवलं दिसतोय. भाई काला आहे तो काला दिखेगा ना. तर काय आता आम्ही थांबलोय धनकर मॉनिस्ट्रीला. इथं हे बघा, यांचं चालू झाले फोटोशूट. दादा कुठं आले आपण? आली काय म्हणजे इथं कसा काय? डंकर मॉनेस्ट्री बघायला आले आम्ही, खूप उंचावरती. आणि अशी वेडी वाकडी वळणं खूप अशा प्रवास करत आम्ही इथे आलो आहोत. आमचा ड्रायव्हर गाडी चालक मालक खूप सुंदर आहे. सुंदर आहे. सुंदर आहे. डोंगरान पहिल्यांदा आले, याला सगळा पाठ करून दिले निघत आम्ही. बाबा असं बोल. आता आम्ही तुम्हाला तिथे समोर बरफ अख्खा बरफ दाखवते ना. बोल ना. काय आता आम्ही थांबल्या मॅगी बनवायला. इथं नाश्ता बिष्टा काही नाही. याची पहिले खुर्ची लावून देऊन दे, काही टेन्शन नाही. मग भाड में गई दुनिया. अजयचा बसला असले व्हिडिओ कर. हे खपले तू पेटल घे. ही एक पैदास, जिथं जाल तिथं भनभन भनभन नुसती कटकट कटकट. या हे बघा पाकतान इकडे वास पूर्ण डिकीतून इकडे घुमघुमतो. काय बोलतो घुमघुमतो. हे बघा कमांडर प्रताप सिंग राठोड. मॅगी रेडी झालेली आहे. आता उपसा. आमचा आता नाश्ता विष्टा करून झालेला आहे आणि आम्ही आता जाऊ डायरेक्ट चंद्रतालला भेटू. गाईज चंद्रताल कॅन्सल होण्याची संभावना आहे, कारण तिथं जरा संध्याकाळचे बंद होतं रस्ता, जरा क्लायमेट खराब होतं. आम्ही सध्या इथं कुठं आपण कॉमिक वर्ल्ड हायेस्ट विलेज. आता आम्ही आलो आहे तेथील जगातील सर्वात उंच गाव माउंटेबल मोटरेबल विलेज मॉनेस्ट्री. तिथे श्वास घ्यायला सुद्धा खूप त्रास होतो. थोडासा पण चाललो ना दम लागतो. बाई बाई कापरा- तर असं कापूरलो होतं. कापराची पिवशी घेतली हाताने, पण बाई व्ह्यू अनरिअल आहे सगळं. बघू शकता जिथं बघाल तिथं. यो वाटतं 3 इडियट्स मधला पिक्चर मधला कोणता सीन आहे दादा? यो नाही ना, तसंच वाटतं. आम्ही थांबले आहे अजून एक स्पॉटवर. मला काही माहीत नाही कुठे मी झोपलेलो. कुठं काय बोलतात, लास्ट पोस्ट ऑफिस ऑफ इंडिया. हे बघा काय इथं काय या तू घरी येते ऍड्रेस बिड्रेस सगळं लागतं. हे बघ असं भारी येते. येऊ घे ना मग घरी येईल का? नाही ये नाही, ये घरी देत थांब. अरे नको थांब. घरी घेतले फोटो असं घरी घालत आहे. छे. नाही थांब. माझा एक फोटो
अरे तसं नको जाम का छपरी आहे का बट ते बोरिंग कसं केलं तसं केलं. हा गे तू पोरच का मग आता इच्छा भी निघता काही पोच बी टेकला नाही यावी एले ना मला फोटो भी नाही पेरला कोणी फोन करायला ना किती आज गेलो किती ठिकाणी आले आम्ही हे बघा इथून बघितलं असेल बुद्ध स्तूप इथून रील बनवताना तुम्ही बघितलं असेल मागच्या हे जे ना पुढं आम्ही जात आहोत एक वाटतं वर्ल्ड हायेस्ट वर्ल्ड आहे आईस्क्रीम भाऊ खाऊ चल विथ व्ह्यूज आम्ही जवळ सगळा भेटल दौरा सगळा वर्ल्ड आहे सगळा वर्ल्ड आहेच खात घेतले पीच घेतले फोटोग्राफी घेतले भावेश केन्यांची जरा विकत घेण्याची जरा ते व्यवहार चालू आहे जरा ते व्यवहार घेण्याची जरा काय बोलतात विकत घेण्याची जरा याच्यात आहेत म्हणून जरा इथे आपली 26 एकर जागा आहे. ये क्या पक रहे हो वर्ल्ड हायस्ट मोठे आपण काहीतरी पिकअप कंपनीत आहोत आता आम्ही आलं की मॉनिटरीला गेल्या वर्षात जामदम लागले. हे बघा काही गरज आहे की चला जा काय नाही ते बघू शकता तुम्ही वर्ल्ड हायेस्ट सस्पेन्शन ब्रिज चिच्चम ब्रिज रोड बघा रोड तो रस्ता आहे म्हणजे काल लागेल. थांब 2 मिनिटं. हिंदी असं बोलायला कुठं कुठं आली बरोबर आम्ही डायरेक्ट आलो ना तो मनाली दिल्लीला टाकलो दिल्लीवरून मनाली आई जवळ पण रस्ता जाम करत 20 किलोमीटर आता इथून स्टेला किती लांब आहे जाम टाइम लागेल स्टेला आम्ही आमचा विचार चालले मनाली शिसूला शिसू मनालीला नाही मनाली घेतात ना आम्ही लेह जाऊन आलो पहिले तुम्ही चंद्रताल आहे ना तुमचा कॅम्पिंग करा 20 किलोमीटर आहे पण त्याला जाम टाइम लागेल हा 1-1.5 तास जास्त लागेल रस्ता असा आहे ना जरा चौकात जा जाम खराब असतो रस्ते जाम खराबच नॅरो जास्ती जरा हे बघा ही पुण्याची आपली माणसं आहेत मनाली वाले आले ते ले नाही गेले का झाला नाही काय प्रॉब्लेम काजाला पण नाही काय होते काजा होतो म्हणजे नाही आता ते कसं पॉइंट आपल्याला आतमध्ये जायला लागतो ते 1 घंटा लागतो थोडासा वरती जायसाठी तर मग जास्त हो तुम्ही जास्ती म्हणजे असं चढू बिडू नका धाव बिऊ नका ते हा चला चौकात झाला हो चला आमच्या गाडीचा खालचा फायबर निघले होतं घेतले लावीत खराब रस्ते जाम लागली तिथे कुठेतरी गाडी ह्याच्या बाजूला झाले ना आपण भरपूर हो ना अख्खा बरोबर बाबा चल सोर काही ना काही आता निघतच राहील काही ना काही होतच राहील डायरेक्ट भेटतो आम्ही शिसूला शिसू कावर लांब इशा किती लांब शिसू अजून भाई जातील आपल्याला 3 घंटे पाहिजे 3 घंटे वाजले ना 8 तर गाय शिसूला भेटणार होतो रस्त्यावर खराब टायर फुटला आमचा दगड इथं पाण्याच्या गाड्यातली दगड डायरेक्ट टायर बदलता आम्ही स्टेपनी लावलेली आहे आता आम्ही स्टेपनी बसवले यान बी हवा कमी आता यान हवा बरी घेतली 10 मिनिट टाइमपास करायला लागले केवढा टाइम लागतो ना केवढा नाही जाम आलू बरं फायनली आम्ही सध्या आहे लेह मध्ये तर काल तुम्ही बघितलं असेल आमच्या टायर पंपच्या फाटलेला टायर तर तिथून आम्ही 1 किलोमीटर नंतर हायवे लागला आम्हाला नंतर पहिला विलेज लागला तिथं आम्ही स्टे केला नंतर आम्ही तिथून निघलो डायरेक्ट तिथून आम्हाला अटल टनलच्या समोरून निघलो आम्ही आणि नंतर डायरेक्ट पोहोचलो लेहमध्ये आता आम्ही सध्या आहे लेहमध्ये
उद्या आम्ही जाणार आहे लेह पूर्ण फिरायला. तर तुम्ही नेक्स्ट पार्ट नक्की बघा. आणि इकडे बघा कसा कतारा. तर जेवायला वाणी घेतले डाल भात. कुठे गेला यो शेफ. हे बघ आमचा रूम पसारा. इकडं अजून एक. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. डोंगरान पहिल्यांदा आले, याला सगळा पाठ करून दिले निघत आम्ही. बाप काय कुठं आलं जरा इचर नंतर जी यायला बघतो मना इचर दे बोलू पहिले काय बोलते ना डंकर मॉनिस्ट्री नको मॉनिस्ट्री बोल फक्त मॉनिस्ट्री आम्ही तो जरा माहिती